नमस्कार मित्रांनो, आजच्या जनरल नॉलेजमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 112 वर्षापूर्वी टायटॅनिक जहाजाची दुर्दैवी घटना घडली होती. 1912 साली जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 15 एप्रिल 1912च्या रात्री जहाजाच्या पहिल्या प्रवासादरम्यान त्याचा दुर्दैवी अपघात झाला, ज्यामध्ये 1500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. टायटॅनिक जहाज पूर्ण झाले तेव्हा त्याची जगभरात चर्चा झाली. या जहाजावरील पहिल्या प्रवासासाठी अनेकांनी तिकिटे खरेदी केली होती, तर अनेकांना तिकिटे न मिळाल्याने त्यांची निराशा देखील झाली होती. 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक हे सर्वात मोठे प्रवासी जहाज साऊथ हॅम्प्टन येथून न्यूयॉर्कच्या प्रवासासाठी निघाले होते. 4 दिवसांच्या प्रवासानंतर 14 एप्रिल 1912 रोजी रात्री 11:40 हे प्रवासी जहाज हिमखंडावर आदळले. टक्कर झाल्यानंतर सुमारे 2 तास 40 मिनिटांनी हे जहाज 15 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरात पूर्णपणे बुडाले होते. वाफेवर चालणाऱ्या टायटॅनिक जहाजाच्या पहिल्या प्रवासात एकूण 2240 प्रवासी सहभागी झाले होते. या प्रवाशांव्यतिरिक्त जहाजावर काम करणारे इतर कर्मचारी सदस्य देखील जहाजावर होते. या अपघातात सुमारे 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. आज या घटनेला 112 वर्ष पूर्ण झाली आहे. धन्यवाद.